वाद केव्हा असतो जेव्हा दोन लोक बोलतात. आम्ही तर काही म्हणतच नाहीये ना. आम्ही तर काही म्हणत नाही. जे आम्ही केले ते जगासमोर आहे. वाद केव्हा असतो जेव्हा दोन माणसं वेगळी मतं मांडतात. आपण जे केलंय सगळं आजकाल ऑनलाईन आहे. कधी बजेट आलं, कोणी आणलं, सगळं आहे. व्हिज्युअल जे आम्हाला मिळालं बाहेर, त्यामध्ये अजित पवार, नंतर तुम्ही, नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होते. त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तोच प्रश्न परत परत विचारताय. प्रॉब्लेमचा नाहीये, परंतु पूर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे असतात. तर मी नव्हते ना. तुम्ही आज जवळ दिसला ना. अहो इतकं म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोभणारा प्रश्न आहे हा. तुम्हालाही नाही शोभणार कृष्णा हा प्रश्न. देवेंद्र धनंजय उशिरा आला तर ती खुर्ची रिकामी ठेवायची का अजितदादांच्या? तर मंत्री लिहिलेलं होतं, तिथे लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मुंडे. मंत्री लिहिलं होतं, मी मंत्री आहे, बसले तिथे. अजितदादांनीच सांगितलं, मग धनंजय उशिरा आला, मग तो बाजूला बसला. एवढं त्याच्यात काही केस पाडण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्याने प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसणार. दुसरं एक असं होतं की सकाळी अजितदादा म्हणाले की विकास तर मी अजितदादांवर बारामतीत आहे, अजितदादांवर मुंबईच्या बैठका तर कुठेही आहे. तर मला कळतच नाही, मी तिथं बसून यायचं वाटतं का तुम्हाला? असं नाही, तुम्हाला त्यांनी खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार 2 दिवसापासून ताईच म्हणतात राजकारणात. तुम्ही ताईच म्हणणार ना मला. ताईच राजकारणात म्हणणार. काय म्हणायला पाहिजे मला त्यांनी? तुमच्या कौटुंबिक कलह होता खूप वर्षापूर्वी. आमच्यात काही कौटुंबिक कलह नव्हता. कौटुंबिक कलह नव्हता. आम्ही दोन वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो. कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही नव्हतं. आरोप या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो. पूर्वी जे हो ना, मग त्याच्यात सगळं आम्ही इथे आहोत. तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो. तो एक राजकीय विषय आहे. खंडणी जर मागितली तर मुक्का लावणार असं सांगितलं अजित पवारांनी. एक मिनिट सचिन, खंडणी जर मागितली इकडे